नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तुम्ही ते त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणचे काही मटेरियल आहे, बरचसं काही मोफत पण आहे. त्याचबरोबर बरचसं मटेरियल हे अगदी माफक दरामध्ये त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मानसशास्त्राची बॅच फक्त आणि फक्त 300 रुपयाला उपलब्ध आहे. तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी जाऊन भेट द्या. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण सविनय कायदेभंग चळवळ अभ्यासणार आहोत. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत झाल्यानंतर महात्मा गांधीजींनी कोणती चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला? तर कोणती चळवळ होती ती? तर ती होती बघा, सविनय कायदेभंग चळवळ. मग हे सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? तर कायदे तर मोडायचे, पण कसे? शांततापूर्ण मार्गाने मोडायचे. याला काय म्हणायचं? सविनय कायदेभंग चळवळ. त्यानंतर बघा, सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे केलेली प्रमुख मागणी कोणती होती? कोणती मागणी होती? तर ती होती बघा, मिठावरील कर आणि सरकारी मक्तेदारी रद्द करावी, अशी मागणी महात्मा गांधीजी यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. तर याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया. बघा, हे महात्मा गांधीजी आहेत. यांना मिठाचा सत्याग्रह करतानाचा हा फोटो आहे. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आला. महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. कुठं? तर लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आला होता. हे आपण अगोदरच्या सुद्धा चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या. त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी, ही काय होती? तर प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींना मग मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. अशा पद्धतीने एकंदरीतच मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे सविनय कायदेभंगाला म्हणा. बघा, आपल्याला विधान दिलेत. अविधान आहे, सरकारने मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींना मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. अगदीच बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे, नागपूर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आला. नागपूर अधिवेशनात करण्यात आला का हो? तर नाही. कधी करण्यात आला? तर नागपूर अधिवेशन नाही, लाहोर अधिवेशनामध्ये. काय करण्यात आला? संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आला. म्हणजे या ठिकाणी अविधान काय आहे? योग्य आहे. ब विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. आता आपल्याला चुकीचं विधान पाहिजे. पहिलं विधान काय आहे? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. अगदी बरोबर आहे. त्यानंतर मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात कधी झाली? तर 12 मार्च 1930 रोजी झाली. हे पण विधान योग्य आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान. आता तिसरं विधान काय म्हणते? गांधीजींनी 72 सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. हे विधान चुकीचं आहे. बघा, गांधीजी साबरमती आश्रमातून दांडी या ठिकाणी जाण्यास निघाले खरे, परंतु त्यांच्या सोबत 78 सहकारी होते. 72 होते का? तर नाही, 78 होते. म्हणून हे विधान आहे बघा चुकीचं. आणि आपल्याला पाहिजे चुकीचं, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथं विधान दिले की साबरमती आश्रम ते दांडी हे 385 किलोमीटर इतके अंतर पदयात्रेने पार केले. हे पण अगदी बरोबर आहे. बघा, जर तुम्ही ऑप्शन सहित अभ्यास करत असाल ना आपल्या या लेक्चरचा, तर तुम्हाला पुस्तक सुद्धा हातात घेण्याची गरज लागणार नाही. पुढे बघा, आता हीच माहिती आहे जी की आपण तिथं पाहिली. सगळे विधान आपण योग्य होते, फक्त एक विधान अयोग्य होतं. तेच योग्य काय आहे ते तुम्हाला इथं दाखवते. बघा, गांधीजींना 78
सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. त्यानंतर कधी निघाले तर 12 मार्च 1930 रोजी निघाले. त्याचबरोबर किती किलोमीटरचं अंतर होतं ते इथं दिलेलं आहे. सगळीच्या सगळ्या म्हणजे तिकडचे पर्याय योग्यच होते, म्हणून आता बाकी सांगण्याची काही गरज नाही. आणि त्यांना काय केलं तर गावोगावी आता इथून निघाले, त्या ठिकाणी पोहोचायचं. तर मध्ये जेवढे काही गावं येतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना काय केली, भाषणं दिली, लोकांचं मत परिवर्तन केलं. आणि त्यामुळे गांधीजींनी जनतेला काय केलं तर निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. पुढे बघा, आता इथं अविधान आहे की 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी साबरमतीवरून दांडी या ठिकाणी पोहोचले. अगदी बरोबर आहे. निघाले कधी होते तर 12 मार्च 1930 ला निघाले होते. आता पोहोचले कधी, दांडी हे एक काय आहे गाव आहे, त्या गावामध्ये ते पोहोचले कधी 5 एप्रिल 1930 ला पोहोचले. आणि त्यानंतर विधान काय दिले, 8 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींना मिठाचा कायदा मोडला. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. बघा, गांधीजींना मिठाचा कायदा मोडला खरा, परंतु ते 8 एप्रिलला नाही तर 6 एप्रिलला मोडला. आता 5 एप्रिलला पोहोचले आणि लगेच 6 एप्रिलला त्यांना काय केलं, कायदा मोडला. म्हणजे हे त्यामुळे विधान काय आहे, चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं 6 एप्रिल. आता बघा, मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणावं लागेल की अ काय आहे योग्य आणि ब आहे अयोग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं की 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींना काय केलं तर कायदा मोडला. देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. त्यानंतर बघा, 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर येथे सत्याग्रह कोणी केला. तर बघा, आता म्हणजे एकंदरीत देशभर सत्याग्रह सुरू झाला, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये पेशावरचा पण सत्याग्रह आहे. तर पेशावर येथील जे काही नेतृत्व केलेलं आहे पेशावर सत्याग्रहाचं, ते कोणी केलेलं आहे तर ते केलं बघा खान अब्दुल गफार खान. तर यांच्याविषयी पण म्हणजे खान अब्दुल गफार खान जे आहेत यांच्याविषयी एकदा दोनदा परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे थोडं फोकस करा याच्यावर. त्यांच्याविषयी आपण अधिकची माहिती इथे घेऊन आलेलो आहोत. हे आहेत बघा खान अब्दुल गफार खान, बरोबर. बघा, वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी असं सुद्धा म्हणत. परीक्षेत प्रश्न येऊन गेलाय, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखत असत तर ते कोणाला ओळखत असत, हे काय सरहद गांधी, तर कोणाला ओळखत असत तर ते आहेत खान अब्दुल गफार खान. त्याचबरोबर त्यांनी एक संघटना पण काय केली, स्थापन केली. संघटनेचं नाव आपण लक्षात ठेवायचंय, खुदाई खिदमतगार. काय आहे संघटनेचं नाव, खुदाई खिदमतगार. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांना पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. आणि हा जो काही सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह म्हणजे एकंदरीतच खूप व्यापक होता, चांगला, म्हणजे एकंदरीतच ब्रिटिशांना वचक बसल असा हा सत्याग्रह होता. सुमारे आठवडाभर पेशावर हे जे काही शहर आहे, हे शहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे, हे शहर काय केलं होतं, या सत्याग्रहीनं काबीज केलं होतं. आणि मग या ठिकाणी एक बघा, या म्हणजे इथं गहडवाळ फलटण होती बघा, आणि या फलटणीला सरकारनं काय केलं तर जे काही पेशावरचे सत्याग्रही आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. परंतु या गहडवाळ फलटण म्हणजे ही जी काही गहडवाळ फलटण होती की नाही, तर या फलटणीचे मुख्य अधिकारी कोण होते तर ते होते चंद्रसिंग ठाकूर. इथं नाव पण आहे बघा त्यांचं. फलटणीचे अधिकारी कोण होते, चंद्रसिंग ठाकूर. यांना गोळीबार करण्यास नकार दिला. तर यामुळे त्यांच्यावर काय करण्यात आला तर लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली. लष्करी न्यायालय काय असते तर फक्त जे काही सैनिक असतात त्यांची जी काही खटला वगैरे चालतो तर तो लष्करी न्यायालयात चालतो. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना जबर शिक्षा देण्यात आली. त्यानंतर बघा, महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीमुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले. कारण याचा व्याप म्हणजे एकंदरीतच ही जी काही चळवळ होती
ती खूप व्यापक झाली आणि त्यामुळं काय झालं तर 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली आणि मग देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले आणि त्यातच गांधीजींच्या अटकेमुळं देशभर म्हणजे गांधीजीला अटक केली म्हणून त्याच्यावर निषेध करण्यात आला आणि एकंदरीतच सर्व जनता खूप संतापली. बघा, पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास डॅश यांनी नकार दिला. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कोणी दिला होता नकार? चंद्रसिंग ठाकूर यांनी दिला होता. खान अब्दुल गफार खान यांनी डॅश या संघटनेची स्थापना केली. बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं. तर ती संघटना होती खुदाई खिदमतगार किंवा खुदाई खिदमतगार ही संघटना कोणाची? तर तरी पण आपल्याला सांगता आलं पाहिजे खान अब्दुल गफार खान, त्यांना सरहद गांधी असं पण म्हणतात. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय शोधा. तर इथं आपल्याला दिलंय की गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी पेशावर सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. अगदी बरोबर आहे. त्यानंतर 6 मे 1930 रोजी सोलापुरात हडताळ पाळण्यात आला. अगदी बरोबर आहे हे पण. आता बघा, आपण पेशावरचा सत्याग्रह पाहिलेला आहे, ते संपला आणि आता आपण लागलीच सोलापूरचा सत्याग्रह सुरू करणार आहोत. मग बघा, दोन्ही विधान योग्य आहेत म्हणून काय तर अ ब दोन्ही योग्य, आपल्याला योग्यच पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक 3. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे तर डॅश येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. कुठल्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते? तर सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार हे आघाडीवर होते म्हणून पर्याय क्रमांक 4. तर बघा, हे आहे सोलापूरचा सत्याग्रह. त्याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सोलापूर येथील सत्याग्रहात कोण आघाडीवर होतं? तर गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हडताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला आणि तत्कालीन जे काही म्हणजे तेव्हाचे जे कलेक्टर होते त्यांना मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि यामध्ये कोण तर शंकर शिवदारे यांच्यासारखे अनेक जण स्वयंसेवक काय झाले तर मृत्युमुखी पडले आणि परिणामी जनतेनं काय केलं तर त्या ठिकाणचे पोलीस स्टेशन असतील, रेल्वे स्टेशन असतील, न्यायालय असतील, म्युनिसिपल इमारती असतील इत्यादींवर जनतेनं पण हल्ले केले. मग बरोबर की नाही? आणि मग सरकारने मार्शल लॉ, कोणता लॉ होता ते होता बघा मार्शल लॉ, म्हणजेच काय तर लष्करी कायदा जारी केला. आंदोलन दडपण्यात आले. या आंदोलनात आघाडीवर असलेले बघा सोलापूरच्या सत्याग्रहात कोण नव्हतं असा जर प्रश्न आला तर कोण होतं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर तुम्ही एक वरीचं नाव बघितलं शंकर शिवदारे, त्याचबरोबर हे कोण होते? यांना की फाशी देण्यात आली बघा, हे पण आघाडीवर होते. कोण होते हे? तर मलप्पा धनसिट्टी, श्रीकृष्ण सारडा, त्याच्यानंतर कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे इत्यादी लोकांना काय करण्यात आली? इत्यादी जणांना फाशी देण्यात आली. हे सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर होते. बघा, सोलापुरातील लढा दडपून टाकण्यासाठी सरकारने डॅश कायदा केला. कोणता कायदा होता तो? तर तो होता मार्शल लॉ, म्हणजेच लष्करी कायदा. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? आता बघा, सोलापूरचा सत्याग्रह संपला, आता आपण धारासणाचा सत्याग्रह पाहत आहोत. कोणाकडे होतं मग धारासणा सत्याग्रहाचं नेतृत्व? तर ती एक स्त्री होती बघा, त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू. तर गुजरात मधील धारासणा, आता धारासणा कुठं आलं तर गुजरात मध्ये. येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी काय केला? लाठीमार केला आणि सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठीचा प्रहार सहन करत होते. त्यांना म्हणजे समजा एक पुढे लाठींचा मारा खाण्यासाठी जे काही गट उभा आहे तर एक प्रकारे घायाळ झाला की त्यांना औषध उपचारासाठी नेलं जायचं आणि लागलीच दुसरे त्या ठिकाणी सत्याग्रही उभे राहायचे. म्हणजे एकंदरीत मारा काय मारायचे तर मारणारे थकतील पण मार खाणारे थकणार नाहीत, इतकी
सत्याग्रहींची त्या ठिकाणी संख्या होती आणि अशा पद्धतीनं हा सत्याग्रह चालू होता बघा. तर त्या ठिकाणी पहिली तुकडी औषध उपचारासाठी गेली की दुसरी तुकडी सत्याग्रही म्हणजे दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे यायची आणि असे अखंडपणे सुरू होते. महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं तर वडाळा, त्यानंतर मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. आणि मग ज्या ठिकाणी मिठाग्रह नव्हते त्या ठिकाणी काय करण्यात आलं तर जंगलाचे कायदे मोडण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. आता जंगल सत्याग्रह कुठे झाला हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मिठाचा सत्याग्रह कोणत्या महाराष्ट्रातील म्हणाले आम्ही महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आला तर मिठाचा सत्याग्रह बघा वडाळा, आपण मगाशी पाहिलं होतं ना कुठं कुठं करण्यात आला होता तर वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर पर्याय क्रमांक 3 घेतलं. आता बघा, जिथे मिठाग्रह नव्हती तेथे लोकांनी जंगल विषयक कायदे मोडायला सुरुवात केली, बरोबर की नाही. आणि महाराष्ट्रात कुठं तर बिळाशी, त्याच्यानंतर संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. आणि या जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासी पण आघाडीवर होते बघा. पुढे जाऊया. बघा, आपल्याला विधानं दिलेत. महाराष्ट्रातील वडाळा, मालवण, शिरोडा, कुठं वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी काय झाले तर इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. अगदी अगदी बरोबर आहे. इथं काय द्यायला पाहिजे होते असे कॉमा द्यायला पाहिजे होता बघा. तर आता दोन्ही विधान योग्य आहेत, म्हणजेच विधान अ ब दोन्ही योग्य, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार या आंदोलनात डॅश यांना हुतात्मे प्राप्त झाले. तर कोण होते ते परदेशी मालावर जे काही बहिष्कार टाकण्याची चळवळ होती त्यामध्येच आघाडीवर असणारे होते बघा बाबू गेनू सैद यांना हुतात्मे प्राप्त झाले. तर त्यांच्याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. हे बघा, हे आहेत बाबू गेनू सैद. तर मुंबईमध्ये जी काही चळवळ चालली होती परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची, तर हे पण मुंबईमधील एक गिरणीतील कामगार होते. तर यांना एक ट्रक पाहिला परदेशी मालानं भरून येत आहे. मग त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना काय झाले तर रस्त्यावर आडवे पडले. आणि ते रस्त्यावर आडवे पडलेले असताना सुद्धा तो काही ट्रक चालक आहे त्यांना काय केलं, यांच्या अंगावरून ट्रक नेला आणि या ठिकाणी तेव्हा काय झालं, मग यांना हुतात्मे प्राप्त झाले. आणि बाबू गेनूचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. अशा पद्धतीनं ही घटना घडली. अशा पद्धतीची ही घटना या ठिकाणी घडून गेली. बघा, सविनय कायदेभंग चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते होते. आता ही जी काही सविनय कायदेभंग चळवळ होती या चळवळीचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं तर असं वैशिष्ट्य होतं बघा त्याचं की ही चळवळ देशव्यापी होऊन ग्रामीण भागातील जनतेनेही यात सहभाग नोंदवला होता. म्हणजे म्हणायचंय काय, आतापर्यंत खूप चळवळी झाल्या परंतु त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नव्हत्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्त्रिया सहभागी नसायच्या, परंतु याच्यामध्ये स्त्रियाही सहभागी होत्या. खेड्यापाड्यापासूनचे लोक या जे काही सविनय कायदेभंग चळवळ आहे याच्यामध्ये सहभागी होते. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी चळवळ आहे इथं काय दिलंय हिंसक मार्गाने, परंतु आपण बघितलं की धारासनाच्या सत्याग्रहावर एक तुकडी घायाळ झाली की दुसरी तुकडी त्या ठिकाणी उभी राहायची. तर ती काय हिंसक मार्गाने चळवळ चालू होती का तर नाही, अहिंसक मार्गाने चळवळ चालू होती. म्हणून हे विधान बाकीचे काय आहेत, इथं म्हणलं की स्त्रियांना सहभाग नव्हता तर होत्या स्त्रिया सहभागी, त्याच्यानंतर फक्त शहरी भागापुरती मर्यादित होती म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणजे ही वैशिष्ट्ये नाहीत. तर वैशिष्ट्ये आपण इथे घेतलीत बघा, सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य.
बघा आतापर्यंतच्या चळवळी ह्या फक्त काय होत्या, शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या. मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. बरोबर की नाही? यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये कोणत्या स्त्रिया होत्या मग? तर त्या होत्या कस्तुरबा गांधी, त्याच्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुन्शी, हंसाबेन मेहता इत्यादी स्त्रियांनी सुद्धा या सत्याग्रहामध्ये आपलं त्यांना नेतृत्व केलेलं आहे. आपला त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर ही चळवळ पूर्णपणे कशी होती? अहिंसक पद्धतीनं होती. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असताना सुद्धा जनतेनं निशस्त्र प्रतिकार केला. म्हणजे कुठलंही शस्त्र हातात न बाळगता. त्यामुळं भारतीय जनता निर्भय बनली. कुठलंही भय भारतीय जनतेमध्ये राहिलं नाही. तर हे होते सविनय कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्य. बघा सविनय कायदेभंग चळवळीत सत्याग्रहींचे नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? कोणाचा नव्हता? आताच आपण पाहिलं कस्तुरबा गांधी होत्या, कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या, त्याचबरोबर हंसाबेन मेहता होत्या. परंतु राणी लक्ष्मीबाई ह्या कुठं होत्या? तर 1857चा जो लढा झाला या लढ्यामध्ये किंवा 1857चा जो काही स्वतंत्र संग्राम झाला यामध्ये यांना काय केलेलं आहे? आपलं नेतृत्व केलेलं आहे. त्या ठिकाणी त्या लढलेल्या आहेत. आपण ते पाठीमागे पाहिलं ना, बरोबर की नाही? तर तेव्हाच्या आहेत ह्या सध्याच्या म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीमध्ये या नव्हत्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर झाल्या बघा आता सविनय कायदेभंग चळवळ भारतामध्ये चालू असतानाच ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते ते? तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांना काय केले? तर गोलमेज परिषदेचं आयोजन केलं. काय केलं, कसं केलं ते आपण आता जाणून घेऊया. बघा पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन डॅश येथे करण्यात आले. तर कुठं करण्यात आलं? तर लंडनला करण्यात आलं. तर बघा आपण इथं आता गोलमेज परिषदेविषयी जाणून घेत आहोत. सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित काय तर घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण? रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते. याकरता त्यांनी इंग्लंडमध्ये एका परिषदेचे आयोजन केले. कुठं केले? इंग्लंडमध्ये केले. आणि या परिषदेलाच काय म्हणतात? तर गोलमेज परिषद असे म्हटले जाते. आता बघा 1930 पासून 1932 या कालावधीत एकूण 3 गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या. तर ही आहे बघा पहिली गोलमेज परिषद. ज्या आता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये नेमकं झालं काय ते आपण इथं प्रत्यक्ष जाणून घेऊया. बघा पहिली गोलमेज परिषद जिथं की रॅमसे मॅकडोनाल्ड हे काय होते? पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारत तसेच इंग्लंड मधील विविध म्हणजे प्रतिनिधी त्या ठिकाणी काय होते? उपस्थित होते. त्याच्यामध्येच कोण होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जीना इत्यादींनी सहभाग घेतला. आता नेमकं या गोलमेज परिषदेमध्ये चर्चा कशावर झाली? तर बघा त्या ठिकाणी केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेमध्ये काय झाली? तर चर्चा झाली. आणि या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष काय म्हणते मी? विविध राष्ट्रीय पक्ष स्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेनं या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा कोण होती, काय होती आता हे सांगण्याची वेळ नाहीये. कारण की मी पूर्ण डिटेल मध्ये घेतलंय. ज्यांना कोणी आधीचे लेक्चर पाहिले नसतील तर त्यांना जाऊन पहा. तेव्हा या ठिकाणी तुमची लिंक लागणार आहे. बघा प्रत्येक विषय मी काय म्हणाले, इयत्ता 8वी असेल किंवा इतिहासाचे बाकीचेही असतील लेक्चर ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण मी एक ओळ सुद्धा त्या ठिकाणी पुस्तकातली सोडली नाही. जर तुम्ही हे लेक्चर केले तर तुम्हाला पुस्तक सुद्धा हातात धरण्याची गरज पडणार नाही.
तर त्यासाठी बघा तुम्ही त्याचा राष्ट्रीय सभा काय आहे म्हणजे कुठून आली काय झाली ते मी तिथं सांगणार नाहीये. तर राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधिक संस्था होती आणि तिनं काय केलं होतं, एकंदरीतच पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवला नव्हता आणि तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषद ही काय झाली, निष्फळ ठरली किंवा गोलमेज परिषदेची चर्चा निष्फळ ठरली. पुढे बघा, गोलमेज परिषदा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या, तर आपण आत्ताच पाहिलं 1930 ते 1932 या कालावधीमध्ये एकंदरीत किती गोलमेज परिषदा, तर 3 गोलमेज परिषदा होणार होत्या. गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते, तर ते होते बघा ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्स मॅकडोनाल्ड. भारतात कोणते आंदोलन सुरू असताना गोलमेज परिषदेचा विचार करण्यात आला, तर कोणतं आंदोलन सुरू होतं भारतात, सविनय कायदेभंग चळवळ हे आंदोलन सुरू होतं. तेवढ्यातच ब्रिटनचे प्रधानमंत्री यांना गोलमेज परिषदेचं आयोजन केलं. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर आता हे तर सगळे भारतीय आहेत, त्यांना कोण करायले बरं तेव्हाच्या काळात, है की नाही, तर हे आहेत रॅम्से मॅकडोनाल्ड. खालीलपैकी कोणत्या संस्थेने पहिल्या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही, आपण आत्ताच पाहिलं बरोबर की नाही, ती होती भारतीय राष्ट्रीय सभा. यानं काय केलं नव्हतं, तर गोलमेज परिषदेमध्ये म्हणजे पहिली गोलमेज परिषद जी झाली तिथं तिनं काय केला नव्हता, भाग घेतला नव्हता राष्ट्रीय सभेनं. परंतु नंतर मग कारण त्यांच्याशी म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही सभा होती, त्यामुळं यांचं त्या ठिकाणी असणं किंवा गोलमेज परिषदेमध्ये हजर असणं काय होतं, गरजेचं होतं. त्यामुळं चर्चा करून वगैरे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेतला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महात्मा गांधी हजर राहतात, ते आपण बघूयात पुढं. पहिल्या गोलमेज परिषदेत प्रामुख्याने कोणत्या विषयावर चर्चा झाली, आपण मगाशीच पाहिलं की ती चर्चा कोणत्या विषयावर झाली होती, तर भारतात संघराज्याची स्थापना आणि जबाबदार शासन पद्धती याच्यावर झाली होती, बरोबर की नाही. गांधी आयर्विन करार कोणामध्ये झाला, आता बघा गांधी आणि आयर्विन असं जिथं नाव दिसतंय त्याला आपण काय करणार, गोल करणार, बरोबर. हे बघा इथं महात्मा गांधी आहेत आणि इथं व्हाईसरॉय आर्विन आहे, आयर्विन, तर यांच्यामध्ये हे झालेले आहे करार. तर ते ठीक आहे, परंतु कशामुळे झाला काय झाला ते आपण सविस्तर पाहूया. तर मी तुम्हाला आपण आताच पाहिलं की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेनं काय नव्हता नोंदवला, तर सहभाग नोंदवला नव्हता, त्यामुळं ती चर्चा ती गोलमेज परिषद निष्फळ ठरली, बरोबर की नाही. मग त्यानंतर काय झालं, जे काही ब्रिटनचे प्रधानमंत्री आहेत रॅम्स मॅकडोनाल्ड यांच्या म्हणण्यानुसार जे काही व्हाईसरॉय होते आपल्या इकडचे व्हाईसरॉय आर्विन यांना काय केलं, तर महात्मा गांधीजी यांची काय केली, भेट घेतली आणि भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना दुसऱ्या गोलमेज परिषदेत येण्याचा आग्रह धरला, आपल्या भाषेत असंच म्हणता येईल. तर बघा इथं काय सांगितलंय आपल्याला, इथं असं सांगितलं आपल्याला की महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आर्विन यांच्यात काय झाला, तर समझोता झाला आणि यालाच काय म्हणतात, तर गांधी आयर्विन करार असं म्हणतात. आता यानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रास्ताविक राज्यघटनेमध्ये जबाबदार शासन पद्धती स्वीकार करण्याची हमी दिली. कोणी दिली हमी, तर ब्रिटिशांना दिली, बरोबर की नाही, ब्रिटिश सरकारने दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळ जी की भारतात चालू होती ती मागे घेण्याचा निर्णय किंवा त्या ठिकाणी कबुली कोणी दिली, तर महात्मा गांधींनी दिली आणि मग ती मागे घेतली बघा. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी कोणी दाखवली, तर महात्मा गांधीजी यांना दाखवली. त्यानंतर बघा गांधी आयर्विन करारानुसार राष्ट्रीय सभेने डॅश चळवळ मागे घेतली. कोणती चळवळ चालू होती, तर ती होती सविनय कायदेभंग चळवळ. मग तीच चळवळ मागे घेतली, बरोबर की नाही. गांधी आयर्विन करारामुळे राष्ट्रीय सभेने कोणत्या परिषदेत सहभाग नोंदवण्याची तयारी दाखवली. आता पहिली गोलमेज परिषद तर आधीच होऊन गेली होती, त्याच्यामध्ये तर ते सहभागी नव्हतेच, ते झाले बघा सहभागी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली,
तर दुसरी गोलमेज, आता पहिली गोलमेज परिषद झाली 1930 ला, दुसरी गोलमेज परिषद झाली 1931 ला आणि तिसरी गोलमेज परिषद झाली 1932 ला. आपण लक्षात ठेवायचं. तर दुसरी बाटलीला आहे ना, तर मग दुसरी झाली बघा 1931 ला. कारण की 1930 ते 1932 यामध्ये 3 गोलमेज परिषदा घेण्याचं ठरवण्यात आलं होतं. तर बघा, दुसरी जी काही गोलमेज परिषद आहे हिच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं की 1931 ला काय भरली, तर दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे, म्हणजे आयोजन झालं. या परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते. बघा, गोलमेज परिषदेत सरकारनं अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला आणि या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या संघटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. गांधीजींना मतैक्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन महात्मा गांधी काय झाले, तर भारतामध्ये परतले. म्हणजे महात्मा गांधीजींना हा निर्णय आवडला नाही. कोणता? अल्पसंख्याकाचा प्रश्न जे की सरकारनं उपस्थित केला ते महात्मा गांधी यांना पटला नाही. म्हणून महात्मा गांधीजी नाराज होऊन त्या ठिकाणी भारतात परतले. त्यानंतर बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? आपण आत्ताच पाहिलं. कोण होते ते? तर महात्मा गांधी. त्यानंतर गोलमेज परिषदेत सरकारने कोणता प्रश्न उपस्थित केला? तर तो केला होता अल्पसंख्याकाचा प्रश्न. आता बघा, खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधान निवडा. आता अविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांसाठी नोकरी आरक्षणाची मागणी केली. तर हे विधान चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. तर नोकरीत वगैरे म्हणजे आरक्षणाची मागणी केली नव्हती. बघा, त्यानंतर ब विधान दिलंय, महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात जातीय निवाडा विरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. हे मात्र योग्य आहे. तर अ काय आहे? अ काय आहे? तर चुकीचं आहे आणि ब योग्य आहे. तर आपल्याला योग्य पाहिजे, तर फक्त ब. 1932 मध्ये झालेल्या पुणे करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी डॅश नवी तरतूद करण्यात आली. तर स्वतंत्र मतदारसंघाची जी काही मागणी होती ती महात्मा गांधीजींना मान्य नव्हती. त्यामुळं त्या ठिकाणी एक प्रकारे काय करण्यात आले, तरतूद करण्यात आली आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागेची तरतूद करण्यात आली. तर पुणे करार नेमका काय आहे ते आपण इथं थोडक्यात समजून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, तर गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व म्हणून काम पाहिलं. तर तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. कोणी जाहीर केला तो? तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेला आहे. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला. आता मग जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी महात्मा गांधीजींना मान्य नव्हती आणि या कारणास्तव एकंदरीतच महात्मा गांधीजींना हे जे काही जातीय किंवा जातीनिहाय निवाडा जे काही इंग्रज सरकारने जाहीर केला होता ते त्यांना मान्य झाला नाही आणि या कारणास्तव त्यांना काय केलं, तर येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. आणि मग राष्ट्रीय सभेचे जे काही नेते आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली आणि 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे काय झाला, एक करार झाला आणि तो करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. मग या करारात नेमकं ठरलं काय, तर ते ठरलं बघा, या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागेची तरतूद करण्यात आली. आलं का लक्षात?
त्यानंतर बघा नोव्हेंबर 1932 मध्ये डॅश येथे तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. तर तिसरी गोलमेज परिषद इंग्लंडला भरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेतून गांधीजी उद्विग्न मनाने भारतात आले तेव्हा त्यांना डॅश आंदोलन सुरू केले. जे की म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्या अगोदर जे काही गांधी अरविंद करार झालता की नाही, तेव्हा गांधीजींना सविनय कायदेभंग चळवळ काय केली होती, मागे घेतली होती. तीच कायदेभंग चळवळ म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ दुसरी गोलमेज परिषद झाल्याच्या नंतर तिथून त्यांना जे काही म्हणजे अल्पसंख्याकांसाठी मतदारसंघ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. मग तिथून नाराज होऊन आल्याच्या नंतर महात्मा गांधींनी पुन्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. हे बघा तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तिसरी गोलमेज परिषद कधी भरली, 1932 ला भरलेली आहे. कुठं भरली, ते इंग्लंडमध्ये भरली. त्यानंतर मग राष्ट्रीय सभेने या परिषदेवर काय केला, बहिष्कार टाकला. फक्त राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेचा हजर होती. जर यदा कदाचित विचारलं तर आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीची दुसरी फेरी म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी आले आणि त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा नव्यानं काय केलं, सुरू केलं. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. आता बघा सरकारनं ही जी काही सविनय कायदेभंग चळवळ चालू होती ती दडपून टाकण्याचा प्रयत्न कसा केला, तर त्यामध्ये त्यांना काय केलं, तर सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये आणि निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्र, साहित्य यांच्यावर काय केले, निर्बंध घालण्यात आले आणि अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ काय केली, मागे घेतली. एकंदरीतच सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचं ऐतिहासिक पर्व या ठिकाणी संपलं. त्याचबरोबर आपला जो काही चॅप्टर होता सविनय कायदेभंग चळवळ तर ते या ठिकाणी संपतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.